Good evening, students. Students, yesterday we started the new topic for 8th standard scholarship, and the name of the topic is degree. Now, actually, last time, yesterday, we learned what is meant by degree, and we also learned the three types of it. कालच्या तासाला आपण डिग्री म्हणजे काय आणि त्या डिग्रीचे जे तीन प्रकार आहेत या तिन्ही प्रकाराचा आपण अभ्यास केलेला आहे. परंतु बरेचसे मुलं असे होते की ते काल जॉईन झालेले नव्हते, म्हणून त्यांच्यासाठी एक थोडीशी पुसटशी कल्पना असावी म्हणून की डिग्री म्हणजे काय की इंग्लिश मध्ये वेन वी आर कंपेअरिंग टू थिंग्स, पीपल, animals, that time we use the degree. ज्या वेळेस आपण दोन व्यक्ती, दोन वस्तू, दोन प्राणी यांची एकामेकांमध्ये तुलना करतो त्यावेळेस आपण डिग्री हा जो प्रकार आहे ग्रामर मधला, व्याकरणातला, इंग्रजीतला तो आपण वापरतो. आणि वी नो दॅट की इंग्रजीमध्ये डिग्रीचे तीन प्रकार आहेत. हे तिन्ही प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. एक फक्त जस्ट एक रिकॉल म्हणून, एक उजळणी म्हणून आपण कालच्या तासाला जी उदाहरणं घेतली होती ती उदाहरणं आपण पाहणार आहोत. याच्यातलं जे पहिलं उदाहरण आहे ते आपण असं पाहिलं होतं, श्याम इज ॲज गुड ॲज राम. दुसरं उदाहरण आपण असं पाहिलं होतं. मग पहिलं उदाहरण हे पॉझिटिव्ह डिग्रीचं होतं. दुसरं उदाहरण हे मनीष इज बेटर दॅन रोहित, हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण होतं. आणि तिसरं उदाहरण आपण पाहिलं होतं, सुरेश इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. म्हणजे आपण हे जे तिन्ही प्रकार आहेत या तिन्ही प्रकारात एक गोष्ट समजून घेतली होती की ज्या वेळेस आपल्याला की दोन व्यक्तीमध्ये, दोन वस्तूमध्ये समानता दाखवायची असते, वेन टू थिंग्स or two animals are equally same, that time we use the positive degree. For example, हे जे वाक्य जर आपण पाहिलं, श्याम इज ॲज गुड ॲज राम, या वाक्यामध्ये कोणीच कोणापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलेलं नाही. दोघही एक समान आहेत, म्हणजे समानता दाखवली. आणि म्हणून आपण की पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण पाहताना मी एक सांगितलं होतं की ज्या वेळेस ॲज, ऍडजेक्टिव्ह आणि ॲज असा फॉर्मॅट असेल, डोळे झाकून आपण ते उदाहरण ओळखू शकतो. ते उदाहरण आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं. जर आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीचं जर आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण ओळखायचं असेल तर मी सोपं सांगितलं होतं की हे पहा, एक्झाम्पल, मनीष इज बेटर दॅन रोहित. आता या सेंटेन्स मध्ये की जे ऍडजेक्टिव्ह आहे ते कुठलं आहे, बेटर आहे. हे जे बेटर ऍडजेक्टिव्ह आहे हे मूळ ऍडजेक्टिव्ह नाही, त्याला आपण मूळ ऍडजेक्टिव्ह गुड होतं, गुडचं बेटर होतं कंपॅरेटिव्ह मध्ये. आणि त्याच्यानंतर आपण दॅन हे हा शब्द वापरला होता. आणि म्हणून मग मी काल सांगितलं होतं की कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण ओळखताना अत्यंत सोपं, ते म्हणजे मनीष इज बेटर दॅन रोहित. ऍडजेक्टिव्ह घेतो आणि ऍडजेक्टिव्ह नंतर दॅन असतो, असं वाक्य कंपॅरेटिव्हचं असतं. तिसरं उदाहरण मी सांगितलं होतं तुम्हाला की सुरेश इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. ज्यावेळेस एका व्यक्तीची इतर अनेक व्यक्तीबरोबर तुलना केलेली असते आणि त्याच्यात ती व्यक्ती श्रेष्ठ आहे, श्रेष्ठत्व दाखवलं जातं, त्यावेळेस आपण म्हणतो इट इज सुपरलेटिव्ह डिग्री. सुरेश इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल, म्हणजे सगळ्या मुलामध्ये सुरेश हा बेस्ट आहे. याच्यात ऍडजेक्टिव्हचं जे तिसरं रूप आहे ते तिसरं रूप म्हणजे बेस्ट, हे आपण वापरलं होतं. आणि बेस्टच्या अगोदर द हा शब्द वापरला होता. आता द का वापरायचा हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. त्याच्यानंतर काही आपण नियम पाहिले होते. आणि आपण की इंग्रजीतील जे तीन प्रकार आहेत डिग्रीचे, फर्स्ट वन इज पॉझिटिव्ह डिग्री, सेकंड वन इज कंपॅरेटिव्ह डिग्री, थर्ड वन इज सुपरलेटिव्ह डिग्री, हे आपण व्यवस्थित काल एक्सप्लेन केलं होतं. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मी अगोदरच काल सांगितलं की आपल्याला स्थिर भाव दाखवायचा असतो. दोन्हीही व्यक्ती, दोन्हीही गोष्टी, दोन्हीही घटना, दोन्हीही शहरं वगैरे समान असतात हे सांगितलं जातं. काही एक्झाम्पल मी तुम्हाला दिले होते. ते पहा, योगिता इज ॲज क्लेवर ॲज वनिता. एवढं सोपं आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल ओळखायला.
सरळ सरळ मी काल तुम्हाला एकच फॉर्म्युला सांगितला होता. तो फॉर्म्युला असा होता की एकदम सोपं, डोळे झाकून. काय? ज्या वाक्यात ऍज ऍज हे स्ट्रक्चर येईल आणि जो मधला शब्द असतो तो मधला शब्द काय असतो? ऍडजेक्टिव्ह असतो, म्हणजे विशेषण असतं. आता डिग्री म्हणजेच काय? डिग्री हा सगळा खेळ विशेषणाचा आहे, की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा गुण वैशिष्ट्याने कशी श्रेष्ठ आहे, कशी कनिष्ठ आहे, हे डिग्री सांगितलं जातं. म्हणून ऍडजेक्टिव्ह आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन डिग्री. डिग्रीमध्ये ऍडजेक्टिव्ह खूप महत्वाचे असतात. आता जर हे सगळं जर उदाहरणं पाहिले, आपल्या असं लक्षात येईल की पहिलं उदाहरण, हे तिन्ही उदाहरण, these three examples are the example of positive degree. पण हे पॉझिटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या वाक्याची सुरुवात कशी झाली, तर पहिलं उदाहरण जर पाहिलं तर एकदम योगिता इज ऍज क्लेवर ऍज वनिता. एकदम साधं वाक्य वाटतं, वाचायला सोपं वाटतं आणि समजायला सुद्धा सोपं वाटतं. मग याच्यात जे स्ट्रक्चर मी सांगितलं की ऍज ऍज घेतला, मध्ये ऍडजेक्टिव्ह घेतला. दुसरं उदाहरण असं होतं, नो अदर बॉय इज ऍज टॉल ऍज वैभव. याच्यात टॉल हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍज ऍज या स्ट्रक्चर मध्ये टॉल आला, म्हणजे सरळ सरळ हे जे वाक्य आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीच आहे. पण प्रश्न हा पडतो की मग याची सुरुवात नाऊनने झालं, हा करता आहे, दिस इज सब्जेक्ट. याची सुरुवात अशी का झाली नो अदरने? हेही उदाहरण पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे, हेही उदाहरण पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. तर ज्या वेळेस आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे उदाहरणं पाहतो, त्या कंपॅरेटिव्ह डिग्रीचे उदाहरणाचं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या उदाहरणाचं आपल्याला ज्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करावं लागतं, त्यावेळेस हा फॉर्मॅट वापरावा लागतो, नो अदर किंवा व्हेरी फ्यू. म्हणजे हे सेंटेन्सेस कंपॅरेटिव्ह डिग्रीचे उदाहरणं कसे आहेत किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचे उदाहरणं कसे आहेत त्याच्यावर हे अवलंबून आहे. परंतु याच्यामुळं बुचकाळ्यात न पडता, याच्यामुळं टेन्शन न घेता एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, आणि ती गोष्ट म्हणजे तिन्ही वाक्यात ऍज ऍज हा फॉर्मॅट वापरलेला आहे आणि मध्ये काय आहे की ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे तिन्ही वाक्य कशाची आहेत? हे तिन्ही वाक्य पॉझिटिव्हची आहेत. आणि तिन्ही वाक्यात याच्यात योगिता इज ऍज क्लेवर ऍज वनिता, योगिताची तुलना वनिताची केली, पण दोन्हीही व्यक्ती समान आहेत असं सांगितलं. याच्यात नो अदर बॉय म्हणजे दुसऱ्या एका मुलाची इज ऍज टॉल ऍज वैभव, म्हणजे वैभव हा इतर कुठल्याही एका त्या मुलाच्या उंचीचा आहे असं म्हटलंय. व्हेरी फ्यू बॉईज आर ऍज स्मार्ट ऍज मोहन. मोहन इतके खूपच कमी मुलं स्मार्ट आहेत, म्हणजे हुशार आहेत. म्हणजे मोहनची तुलना इतर बॉयची केली आणि तो वैभवची तुलना एखाद्या मुलाची केली, योगिताची तुलना वनिताची केली. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो फॉर्मॅट आहे कंपॅरेटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्रीचा, या डिग्रीमध्ये समानता दाखवली जाते. आता काही नियम पण मी काल सांगितले होते, आपण ते नियम अभ्यासले होते. त्याच्यानंतर आपण कंपॅरेटिव्ह डिग्री, when we compare two things or two cities, two places or two persons, that time we use comparative degree. आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये तुम्हाला मी एक सांगितलं होतं, जसं आपण पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात होते म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रक्चरनं वेगळी सुरुवात होते, तसं कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या बाबतीत नसतं. पण एक गोष्ट महत्वाची आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचे उदाहरण आपल्याला कसे ओळखायचे? मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की ऍडजेक्टिव्ह, या ऍडजेक्टिव्हला ईआर लागलेला असतो. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ऍडजेक्टिव्हला ईआर लागलेला असतो आणि त्या ऍडजेक्टिव्ह नंतर दॅन हा शब्द घेतलेला असतो. त्यावेळेस आपण डोळे झाकून ओळखायचं की हे जे उदाहरण आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे. योगिता इजंट क्लेवरर दॅन वनिता, वैभव इज टॉलर दॅन एनी अदर बॉय, मोहन इज स्मार्टर दॅन मोस्ट अदर बॉईज. मागाचे जे आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये उदाहरणं पाहिले होते तेच आपण आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये घेतलेले आहेत. म्हणजे आपण या तिन्ही वाक्यात ऍडजेक्टिव्हला ईआर लावलेला आहे आणि त्याच्यानंतर दॅन घेतलेला आहे. डोळे झाकून ओळखू शकतो आपण हे जे उदाहरणं आहेत हे उदाहरणं कंपॅरेटिव्ह डिग्रीचे आहेत. काही नियम सुद्धा आपण पाहिले होते. त्याच्यानंतर आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचे काही उदाहरणं पाहिले होते. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचे उदाहरणं तुम्ही या ठिकाणी पहा
की रुपाली इज द बेस्ट गर्ल ऑफ ऑल. रुपालीची तुलना इतर सगळ्या मुलींशी केली आणि त्याच्यात असं सांगितलं रुपाली इज द बेस्ट. एक मिनिट हा मुलांना, एक मिनिट, एक मिनिट, एक थोडा तांत्रिक प्रॉब्लेम आहे, एकच मिनिट हा. एक मिनिट हा मुलांना. तर आपण तिसरा जो प्रकार पाहिला होता तो प्रकार होता आपला की सुपरलेटिव्ह डिग्रीचा. आणि त्याच्यात मी तुम्हाला एक सांगितलं होतं, त्याच्यात काय सांगितलं होतं मी तुम्हाला की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये की स्ट्रक्चर कसं असतं वाक्याचं, त्याच्यात की जे ऍडजेक्टिव्ह असतं त्या ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप घेतलं जातं म्हणजे बेस्ट. याच्यात आपण ऍडजेक्टिव्हचे जे 3 रूप पाहिले होते. पहिलं रूप होतं गुड, आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वापरलं होतं. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये होतं बेटर, ठीक आहे. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये त्याचं तिसरं रूप आहे बेस्ट. आणि इथं काय म्हणलं, रुपाली इज द बेस्ट गर्ल ऑफ ऑल. आता याच्यात आपण ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप वापरलं आणि त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हे जे एक्झाम्पल आहे हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. रुपालीची तुलना इतर सर्व अनेक मुलींशी केली आणि त्याच्यात रुपाली कशी आहे, द बेस्ट म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे असं म्हटलं. मुंबई इज वन ऑफ द लार्जेस्ट सिटीज. अनेक ज्या मोठमोठ्या सिटीज आहेत ना त्याच्यातली मुंबई एक आहे. म्हणजे मुंबई कशी आहे, लार्जेस्ट. या ठिकाणी लार्ज, लार्जर, लार्जेस्ट याच्यात हे जे रूप आहे हे ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप. याचं पहिलं रूप आपण पाहिलं होतं लार्ज, दुसरं रूप पाहिलं होतं आपण कंपॅरेटिव्ह मध्ये वापरतो लार्जर, आणि सुपरलेटिव्ह मध्ये आपण पाहतो लार्जेस्ट. त्याच्या अगोदर द आला म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. त्याच्यानंतर काय आपण हे पाहिलं होतं की विशेषणाचे जे रूप आहेत त्यांच्यात कसं बदल होतो. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जसं आपण मूळ विशेषण घेतो, पहिलं विशेषण त्याला आपण म्हणतो. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपण त्याचा दुसरा प्रकार पाहतो आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण त्याचं तिसरं रूप पाहतो. फॉर एक्झाम्पल ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, टॉल, टॉलर, टॉलर, क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. याच्यात एक गोष्ट आपल्या म्हणजे आपल्या लक्षात एक येईल ती काल आपण अभ्यासली होती. ती गोष्ट म्हणजे की या तिन्ही जे रूप पाहिले आपण, ही तिन्ही रूप ही मूळ रूप आहेत ऍडजेक्टिव्हची. परंतु ही जी रूप आहेत या रूपांना आपण कंपॅरेटिव्ह करताना म्हणजे पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना या ठिकाणी आपण त्या विशेषणाला ER ER लागला. म्हणजे ग्रेट, ग्रेटर, टॉल, टॉलर, क्लेवर, क्लेवरर. आणि कंपॅरेटिव्हचा सुपरलेटिव्ह करताना या ठिकाणी EST लागला. म्हणजे ग्रेट, ग्रेटर, ग्रेटर, टॉल, टॉलर, टॉलर आणि क्लेवर, क्लेवरर, क्लेवरर. की अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागतं की पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना आणि कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह करताना जे ऍडजेक्टिव्ह आहे त्या ऍडजेक्टिव्ह मध्ये बदल करावा लागतो. एक गोष्ट आपल्या कायमस्वरूपी ध्यानात ठेवावं लागेल ती म्हणजे डिग्री म्हणजे दुसरं तिसरं काही नसून डिग्री म्हणजे हा सगळा विशेषणांचा खेळ आहे. विशेषण आपल्याला बनवता आली पाहिजेत, विशेषण आपल्याला लक्षात ठेवता आली पाहिजेत. त्याच्यासाठी आपण काल काही नियम सुद्धा पाहिले होते. हे नियम आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. जे शब्द आहेत, जे विशेषण आहेत, याच्यात जर काही समस्या असेल तुम्हाला तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. काल मी हे सगळ्या आपण या विशेषणांचा अभ्यास केला होता. जर मोठाली विशेषणं असतील म्हणजे त्याच्यात 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर सिलेबस असतील, फॉर एक्झाम्पल की ब्युटिफुल सारखा शब्द आहे, युथफुल सारखा शब्द आहे, तर याच्यासाठी आपण की दुसरं रूप कंपॅरेटिव्ह करताना आपण मोर वापरला होता आणि सुपरलेटिव्ह करताना त्याच्या अगोदर मोस्ट वापरला होता. या ठिकाणी पहा ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि त्याचं सुपरलेटिव्ह करताना मोस्ट ब्युटिफुल. या सगळ्या गोष्टी काल आपण अभ्यासलेल्या आहेत. फक्त काही मुलं नव्याने जॉईन झालेले आहेत
त्या मुलांसाठी की आपण की आज या सगळ्या स्लाइड्स किंवा हे सगळे पेजेस आपण दाखवत आहोत. या ठिकाणी तुम्ही हे सगळं पाहू शकता. आता आपण पुढच्या घटकाकडे काही उदाहरणाकडे आपण जाणार आहोत, कारण ती उदाहरणं घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण डिग्री बदलण्याच्या नियमांचा अभ्यास करूया की आता मी तिन्ही डिग्री कशा केल्या जातात याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल दिलं, कविता इज ॲज ब्युटिफुल ॲज सविता. लक्षात घ्या, उदाहरण पाहिल्या लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना तुमच्याकडून मला काय अपेक्षा माहितीये, तुमच्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला हे लगेच वाक्य ओळखता आलं पाहिजे. आता याच्यात इथं लिहिलंय हे वाचून तुम्ही सांगू शकता, परंतु अगदी हे उदाहरण पाहिलं ना, कविता इज ॲज ब्युटिफुल ॲज सविता, हे पाहिल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी ॲज हे स्ट्रक्चर आलं आणि त्या स्ट्रक्चरच्या मध्ये ब्युटिफुल हा शब्द आला, म्हणजे ही जी डिग्री आहे ही डिग्री पॉझिटिव्ह डिग्री आहे, कारण ॲज स्ट्रक्चर आलं म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्री. कविता इज ॲज ब्युटिफुल ॲज कविता. आता त्याचं कंपॅरेटिव्ह करायचं आपल्याला. कंपॅरेटिव्ह करताना ध्यानात ठेवा, पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह करताना सगळ्यात महत्वाचा नियम ध्यानात ठेवा की पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह करताना की हे जे वाक्य आहे या वाक्यात कविता हा कर्ता आहे आणि सविता हे कर्म आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की पॉझिटिव्ह डिग्रीतून कंपॅरेटिव्ह करताना की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सविता हे जे कर्म आहे ते कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कर्ता बनतं, म्हणजे सब्जेक्ट बनतं, आणि कविता याच्यातलं जे कर्ता आहे ते कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कर्म बनतं. हा बदल करायचा म्हणजे करायचा. दुसरी महत्वाची गोष्ट की कविता इज ॲज ब्युटिफुल ॲज कविता, जर पॉझिटिव्ह डिग्री ही होकारार्थी असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री ही निगेटिव्हच असते. म्हणून इथं सविता इजंट मोर ब्युटिफुल दॅन कविता. आता दोन्ही वाक्याचा व्यवस्थित अभ्यास करा. दोन्ही वाक्य तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसत असतील. आता जे आपण काल काही नियम पाहिले ते नियम आपण थोडे आठवूया. मी एकच सांगितलं होतं काल, उदाहरण कसं ओळखायचं की ॲज याचं स्ट्रक्चर ओळखलं, ठीक आहे, हे उदाहरण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ते ओळखलं. कविता इज ॲज ब्युटिफुल ॲज कविता, याच्यात कुठेही नॉट नाही, म्हणजे हे उदाहरण कसं आहे पॉझिटिव्ह. मग कंपॅरेटिव्ह करताना आपल्याला ते निगेटिव्ह करायचं. सगळ्यात अगोदर आपल्याला याच्यातलं जे कर्म आहे ते अगोदर घ्यायचं. कर्म अगोदर घेतल्याच्या नंतर काळ कुठला आहे तर इज आहे, म्हणजे वर्तमान काळ आहे. मग इजला नॉट जोडायचं, म्हणून इजचं इजंट होतं. आपल्याला हे माहितीये की ज्यावेळेला आपण इज नॉट हे क्रियापद वापरतो त्याच्यात आपल्याला शॉर्ट फॉर्म वापरावा लागतो त्याचा, आणि मग आपण असं करतो इजंट. ठीक आहे, समजा आर नॉट जर आलं, आर नॉट असं आलं तर आपण कसं वापरू, आरंट. ठीक आहे, हे स्ट्रक्चर म्हणजे हा शॉर्ट फॉर्म आपल्याला काय करावा लागतो, वापरावा लागतो. म्हणून कविता इजंट मोर ब्युटिफुल दॅन कविता, हे असं झालं. ठीक आहे, आता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये इथं काय म्हटलं, होत नाही. काय होत नाही, कारण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर दोन व्यक्तीची तुलना होत असेल, दोन व्यक्तीची आपापसात तुलना होत असेल, त्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही. सुपरलेटिव्ह डिग्रीचाच अर्थ असा असतो सर्वश्रेष्ठता. एक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे दाखवलं जातं. इथं तर दोघांचीच तुलना केली, कविताची सविताची तुलना केली, त्यामुळं याच्यात सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही. काही नियम सुद्धा दिलेत आपण, हे एक्झाम्पल फक्त ध्यानात ठेवा, त्याचे नियम मी तुम्हाला सांगतो. महत्वाचं आहे, काय नियम आहे. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये एका वस्तूची तुलना केली असेल तर तिचे रूपांतर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होत नाही. इथं आपण पाहिलं. These are the examples. Now this is the example of positive degree and this is the example comparative degree. We couldn't make it superlative degree. त्याचा आपण superlative degree करू शकत नाही. एक्झाम्पल ते असं आपण देऊ शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ब्युटिफुल हे विशेषणाचे पहिले रूप आहे, त्याचे दुसरे रूप ER प्रत्यय लावून होत नाही. अशा विशेषणाचे दुसरे रूप करताना त्यापूर्वी मोरचा वापर करतात. आता मी काल सांगितलं होतं तुम्हाला की असे काही इंग्रजीमध्ये विशेषण आहेत, ते विशेषण 3
तीन किंवा तीन पेक्षा जास्त सिलेबसचे आहे. आता फॉर एक्झाम्पल याच्यात हे ब्युटिफुल विशेषण आहे, ते विशेषण मोठं आहे, स्पेलिंग जास्त आहे, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ते जे ब्युटिफुल आहे तो ब्युटिफुल ब्युटिफुल मग तो फोनेटिक मध्ये उच्चार शास्त्रानुसार शब्द असा वापरावा लागतो कसा, ब्यू ध्यानात ठेवा, ब्यू टी आणि फुल, यू नाही घ्यायचा, म्हणजे ब्यू टी फुल, ब्युटिफुल ब्युटिफुल ब्युटिफुल. आणि म्हणून अशा वेळेस की जर तो जो शब्द आहे त्या शब्दामध्ये तीन किंवा तीन पेक्षा जास्त आघात येत असतील, म्हणजे जास्त सिलेबल येत असतील, त्यावेळेस त्याचं कंपॅरेटिव्ह रूप करताना तिथं मोर ब्युटिफुल घ्यावं लागतं आणि सुपरलेटिव्ह करताना मोस्ट ब्युटिफुल घ्यावं लागतं. म्हणून तो आपण नियम इथं दाखवलेला आहे. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीचं काही उदाहरण पाहूया. आपण इथं सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण, पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण पाहिलं होतं. आता लक्षात घ्या की आता आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण पाहूया. इथं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण बघा काय म्हटलंय. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रोहित इज वायझर दॅन मोहित. आता याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की म्हणजे त्याच्या नावाच्या वाक्यासमोर लिहिलंय आपण कुठल्या प्रकारातलं उदाहरण आहे, पण मी अगोदरच सांगितलं जरी आपल्याला ते उदाहरण कसलं आहे माहिती जरी नसलं तरी ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, काय विशेषण आहे, विशेषणाला ER जोडलाय, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ध्यान घेतला, म्हणजे डोळे दाखवून आपण सांगू शकतो दिस इज द एक्झाम्पल ऑफ कंपॅरेटिव्ह डिग्री. मग आता याच्यात कोणाचं कंपॅरिझन केलं, कोणाची तुलना केली. रोहित इज वायझर दॅन मोहित. रोहित हा मोहित पेक्षा वायझर आहे, म्हणजे हुशार आहे, ठीक आहे. आता त्याचं पॉझिटिव्ह करायचे, आपल्याला दोन्ही प्रकार करायचे, त्याच्यातलं पॉझिटिव्ह करू. आता मी मागाशी काय सांगितलं होतं की कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह करताना उलट पालट करायचं. म्हणजे काय करायचं, याच्यात रोहित करताय, याच्यात मोहित कर्म आहे, ठीक आहे. रोहित इज वायझर दॅन मोहित. आता याच्यात मग आता कंपॅरेटिव्ह करताना हा करता होणार, इथं करता झाला, म्हणजे मोहित, आणि हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्याचं निगेटिव्ह करायचं वाक. याच्यात काय इज म्हणजे वर्तमान काळ आहे, इजला नॉट लावायचा म्हणून इजंट होतो. मोहित इजंट सो वाईज ॲज रोहित. अशा प्रकारचं आपण काय करू शकतो, वाक्य करू शकतो. कारण निगेटिव्ह वाक्यामध्ये आपण पाहिलं होतं सो ऍडजेक्टिव्ह ॲज असं स्ट्रक्चर येतं, म्हणून मोहित इजंट सो वाईज ॲज रोहित. आता याच्यात सुद्धा सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही. का होत नाही, कारण इथं रोहितची तुलना मोहितची केली, फक्त दोनच व्यक्तींची तुलना केली आपापसात. अशा वेळेस सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही. सुपरलेटिव्ह डिग्री कधी होते, एका व्यक्तीची अनेक व्यक्तीशी ज्यावेळेस आपण तुलना करतो त्याच वेळेस सुपरलेटिव्ह डिग्री होत असते. इथं नियम सुद्धा दिले काय, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एका वस्तूची तुलना केली असेल तर तिचे रूपांतर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होत नाही. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल हे होतं रोहित इज वायझर दॅन मोहित, एकामेकाशी तुलना केली, अशा वेळेस त्याचं सुपरलेटिव्ह डिग्री आपण करू शकत नाही. सुपरलेटिव्ह डिग्री कधी शक्य आहे, ज्या वेळेस एका व्यक्तीची अनेक व्यक्तीशी तुलना होईल त्याच वेळेस ते शक्य आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री होकारार्थी असेल तर पॉझिटिव्ह डिग्री नकारार्थी असते, आणि कंपॅरेटिव्ह डिग्री नकारार्थी असेल तर पॉझिटिव्ह डिग्री होकारार्थी. कायमस्वरूपी ध्यानात ठेवा की पॉझिटिव्ह डिग्री का होकारार्थी असेल म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारे नॉट वगैरे नसेल, ते वाक्य नकारार्थी नसेल, तर डोळे झाकून त्याचं पॉझिटिव्ह करताना आपल्याला ते निगेटिव्ह म्हणजे समजा इथं जर रोहित वाज असतं तर इथं वाजंट घ्यावं लागतं, इथं जर हॅड असतं तर आपलं हॅडंट घ्यावं लागतं, पण इथं इज आहे म्हणून इथं इजंट घेतो. म्हणून मोहित इजंट सो वाईज ॲज रोहित. आणि आदला बदल करायची, इथं हा जो कर्ता आहे इथं कर्म होतो, आणि हा इथला कर्म आहे तो इथं काय होतो, कर्ता होतो. म्हणजे पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना त्या वाक्याच्या कर्ता आणि कर्मामध्ये आपल्याला आदला बदल करावे लागते. तसंच सुपरलेटिव्ह करताना सुद्धा आदला बदल करावे लागते, ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आता इथं एक उदाहरण दिलंय मी तुम्हाला पहा की पॉझिटिव्ह डिग्री. आता एक ध्यानात ठेवा, मी अगोदर सांगतो काय, इथं पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण कसं होतं. इकडे बघा, डायरेक्ट नावाने सुरुवात केलं होतं, म्हणजे कर्ता घेतला, याच्यात वर्ब पण होतं आणि कर्म होतं, ठीक आहे. म्हणजे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. हे सरळ साधं वाक्य समजायला खूप सोपं आहे, ध्यानात यायला खूप सोपं आहे.
पण काही वाक्य अशी असतात की ती थोडीशी कन्फ्यूज करतात. उदाहरणार्थ कसं कन्फ्यूज करतात? पॉझिटिव्ह डिग्रीचंच उदाहरण. सुरुवात कशाने झाली? नो अदर बॉय. आता अशा वेळेस काय करायचं? कसं ओळखायचं की असंच का? मनात प्रश्नच आला पाहिजे. पण मागाचं तर कवितांनी सुरुवात झाली होती, मग याच्यात शंकरने का सुरुवात झाली नाही? याच्यात नो अदर असंच का? कारण हे नो अदर वाक्य जे आहे हे सगळं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण कसं आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण कसं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कर्ता कोण आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कर्ता कोण आहे, त्याच्यावर ते अवलंबून आहे. ही अगोदर उदाहरणं दिल्या गेली, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, त्याच्यापासून पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण करायला दिलेलं असतं. त्यावेळेस त्याचं असं स्ट्रक्चर होतं. परंतु आता मला इथं अगोदर पॉझिटिव्ह डिग्री सांगायचंय, कंपॅरेटिव्ह डिग्री सांगायचंय आणि सुपरलेटिव्ह डिग्री सांगायचंय, म्हणून मी त्याचा क्रम बदललेला आहे. म्हणून पॉझिटिव्ह डिग्री त्याचं त्या वाक्याची सुरुवात अशी झाली, नो अदर बॉय, म्हणजे दुसरा कुठलाच मुलगा नाही. काय? नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज शंकर. वाक्याची सुरुवात कशी होऊ द्या, त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, स्ट्रक्चर काय सांगतं? ॲज गुड ॲज, ॲज ॲज त्याच्यामध्ये विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. सरळ सरळ डोळे दाखवून सांगू शकतो हे कशाचं आहे? पॉझिटिव्ह. कम्पॅरेटिव्ह करताना ध्यानात ठेवा, आता मी मागाशीच सांगितलं तुम्हाला, पॉझिटिव्ह डिग्रीचं जे उदाहरण आहे त्याच्यातलं कर्म कर्ता होतं आणि कर्ता कर्म होतं. मग इथं नो अदर बॉय, नो अदर बॉय एक कर्म आहे, नो अदर बॉय हे सब्जेक्ट आहे. वाक्याचा कर्ता कोणता आहे? नो अदर बॉय, म्हणजे कुठलाच मुलगा नाही. क्रियापद आहे इज, यांनी काळ करतो, वर्तमान काळातलं वाक्य आहे. आणि कर्म कोण आहे? शंकर आहे. आता शंकर इथं करता होणार. शंकर इज, क्रियापद घेतलं की लगेच काय घ्यायचं? विशेषण घ्यायचं, ऍडजेक्टिव्ह घ्यायचं. शंकर इज बेटर दॅन एनी अदर बॉय. एकदम सोपं, अवघड काहीच नाही. फक्त गुडचं रूपांतर इथं बेटर मध्ये करायचं. ऍज ॲज हे स्ट्रक्चर काढून टाकायचं. कंपॅरेटिव्हचं जे स्ट्रक्चर आहे की वाक्याचा कर्ता, क्रियापद, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह, दॅन हा शब्द आणि नंतर या वाक्यात आलेला कर्ता इथं, म्हणजे शंकर इज बेटर दॅन एनी अदर बॉय. सुपरलेटिव्ह कसं करणार त्याचं? कंपॅरेटिव्हचं आणि सुपरलेटिव्हचं स्ट्रक्चर एकच आहे. याच्यातला कर्ता याच्यात कर्ताच असतो, बदल होत नाही. फक्त सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना बदल होतो, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना बदल होतो, पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना बदल होतो आणि पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह करताना बदल होतो. इथं बघा, शंकर इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. आता हे काही नियम आहेत, हे नियम आपल्याला ध्यानातच ठेवावे लागतील. काय नियम आहे, काय ध्यानात ठेवावं लागेल? ज्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो ऑदरने वाक्याची सुरुवात होईल त्यावेळेस त्याचं सुपरलेटिव्ह करताना त्याच्या शेवटी ऑफ ऑल हे शब्द घ्यायचे, म्हणजे घ्यावाच लागतील. म्हणून सुपरलेटिव्ह डिग्री त्याचं कसं झालं पॉझिटिव्ह की शंकर इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. आता याच्यात बेस्ट हे ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप वापरलं आणि त्याच्या अगोदर द वापरला, म्हणजे डोळे झाकून सांगू शकतो आपण हे सुपरलेटिव्हचं उदाहरण आहे. त्याचे काही महत्वाचे नियम आपण पाहूया. काय इथं दिलेत की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये अनेकांची तुलना एकाशी केलेली असेल तर तिचे रूपांतर कंपॅरेटिव्ह व सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये करता येतं. हे वाक्यच असं होतं, नो अदर बॉय, म्हणजे दुसरा कुठलाच मुलगा चांगला नाही शंकर इतका, म्हणजे नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज शंकर. म्हणजे शंकरची तुलना इतर अनेक मुलांशी केली आणि म्हणून त्याचं कंपॅरेटिव्ह पण रूप झालं आणि त्याचं सुपरलेटिव्ह सुद्धा आपल्याला ते वाक्य करता आलं. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्याच्या सुरुवातीचा हा नियम बघा. आणि मुलांना तुम्ही जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण काही गोष्टी असतात त्या नियमातच कराव्या लागतात, त्या नियमातच चालतात. आपल्याला कळू नाही कळू ते शब्द आपल्याला लक्षातच ठेवावे लागतील. म्हणून पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्याच्या सुरुवातीस नो अदर असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये नो अदरचा लोप करून त्यानंतर एनी अदरचा वापर करतात. इथं आपण केलं होतं. इथं बघा, नो अदर, या नो अदरचा आपण कंपॅरेटिव्ह मध्ये लोप केला आणि हे जे दॅन आहे दॅन नंतर आपण एनी अदर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्याच्या सुरुवातीला नो अदर असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये नो अदरचा लोप करून शेवटी ऑफ ऑलचा वापर करतात. पॉझिटिव्ह आपण नो अदरनी केली होती. कंपॅरेटिव्ह डिग्री सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये अगोदरच सांगितलं की पॉझिटिव्ह डिग्रीचं जे वाक्य आहे
त्याच्यात जे शेवटचा शब्द असतो ते कर्म असतं, ते कर्म इथं करता होत असतं. आणि अशा वेळेस काय करायचं, जर त्या वाक्याची पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात नो अदरने होत असेल तर ते नो अदर काढून टाकायचं सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आणि शेवट ऑफ ऑल घ्यायचा आणि ते वाक्य कंप्लीट करायचं. मग पॉझिटिव्ह डिग्री पासून सुपरलेटिव्ह डिग्री बनवताना कर्ता व कर्म यांच्या जागेची अदलाबदल होते. आता मी मगाशीच सांगितलं होतं की जागेची अदलाबदल करायची. इथं नो अदर बॉय हा सब्जेक्ट आहे आणि शंकर हा ऑब्जेक्ट आहे. इथं कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय केलंय आपण की या ठिकाणचं जे ऑब्जेक्ट आहे ते इथं सब्जेक्ट झालं, इथं सब्जेक्ट झालं. मग दोन्ही वाक्यात आपल्याला तसं करावं लागणार आहे. आता काही उदाहरणं अजून बघा. आता बघा, याची सुरुवात वेगळी झाली. इकडे लक्ष द्या, आपल्याला तिन्ही प्रकारचे वाक्य समजले पाहिजे. इथं सोपं वाक्य होतं. काय वाक्य होतं इथं की इथं कवितांनी सुरुवात झाली होती, नाऊननी सुरुवात झाली होती. कविता इज ॲज ब्युटिफुल ॲज कविता. दुसरा जो प्रकार आपण मुद्दाम अभ्यासला तो असा होता की नो अदर, नो अदरनी सुरुवात झाली होती. तिसरा प्रकार बघा पॉझिटिव्ह डिग्रीचा, व्हेरी फ्यू स्टुडंट. इथं बदल झाला. मगाशी काय होता, मगाशी असा होता नो अदर, नो अदर बॉय. आता इथं व्हेरी फ्यू स्टुडंट. असू द्या, नो प्रॉब्लेम. सुरुवात कशाने होऊ द्या. व्हेरी फ्यू स्टुडंट आर ॲज क्लेवर ॲज मानसी. मानसीची तुलना इतर काही विद्यार्थ्यांशी केली म्हणजे मानसीची तुलना अनेक विद्यार्थ्यांशी केली म्हणजे या वाक्याचं आपण कंपॅरेटिव्ह पण करू शकतो आणि सुपरलेटिव्ह सुद्धा करू शकतो. आता नियम काय सांगतोय की याच्यातला कर्ता कोण आहे, कर्ता मीन्स सब्जेक्ट. याच्यातला सब्जेक्ट कोण आहे, हु इज द सब्जेक्ट, की व्हेरी फ्यू स्टुडंट. व्हेरी फ्यू स्टुडंट हे सब्जेक्ट आहे. आर इज वर्ब आणि आर वरून लगेच कळतं वर्तमान काळातील वाक्य. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, मानसी इज ऑब्जेक्ट. आणि इंग्रजीमध्ये आपण पाहतो की काय सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी वाक्याची रचना असते. आता कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय करायचंय, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये याच्यातील जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये सब्जेक्ट होतं आणि याच्यातला जो सब्जेक्ट आहे तो कंपॅरेटिव्ह मध्ये काय होतो, ऑब्जेक्ट होऊन जातो. अदर स्टुडंट. आता लक्ष द्या. आता त्याचं कसं होणार मग, मानसी इज क्लेवरर दॅन मेनी अदर स्टुडंट. आता मेनी अदर का, इथं तर मेनी अदर नव्हतं, त्याचा रूल आहे तो मी सांगतो. आता सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये तसं जसं कंपॅरेटिव्ह सुरुवात झाली तसे सुपरलेटिव्हची. मानसी इज वन ऑफ द क्लेवरेस्ट स्टुडंट. आता इथं वन ऑफ का आलं तर ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार. ज्यावेळेस नेक्स्ट नियम बघूया. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्याच्या सुरुवातीस व्हेरी फ्यूचा वापर केलेला असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यूचा लोप करून त्यानंतर मेनी ऑदर किंवा मोस्ट ऑदरचा वापर करतात. आता बघा की पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यूने झाली. अशा वेळेस त्याचं कंपॅरेटिव्ह करताना की त्यानंतर मेनी ऑदर घ्यायचं किंवा मोस्ट ऑदर घ्यायचं. इथं आपण मेनी ऑदर घेतलं, नियमानुसारच चाललो म्हणून तिथं वाक्य झालं. आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यूने जर पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात झाली असेल तर सुपरलेटिव्ह डिग्री करताना त्या व्हेरी फ्यूचा लोप करायचा आणि मानसी इज म्हणजे मानसी सब्जेक्ट घेतला त्याच्यानंतर वर्ब घेतला, त्या इजच्या नंतर म्हणजे त्या क्रियापदाच्या नंतर लगेच वन ऑफ हा शब्द प्रयोग करायचा. वन ऑफ क्लेवरेस्ट स्टुडंट त्याचा नियम सुद्धा आहे. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्याच्या सुरुवातीस व्हेरी फ्यूचा वापर केलेला असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यूचा लोप करून क्रियापदानंतर वन ऑफचा वापर करतात. याचे स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यावे लागतील कारण हे नियम आहेत. या नियमातच आपल्याला वाक्यामध्ये बदल करावा लागेल. थोडासा भाग अवघड आहे परंतु म्हणजे जर चांगलं लक्ष दिलं, चांगले प्रयत्न केले तर अगदी सगळं शक्य आहे. आता ठीक आहे, मग मी अशा प्रकारे तुम्हाला आजच्या तासाला काय दाखवलंय की पॉझिटिव्ह डिग्रीचे कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे सुरुवात होती. इथं सुरुवात झाली होती कविता इज ॲज ब्युटिफुल ॲज कविता म्हणजे या ठिकाणी नाऊन काय होता की सब्जेक्ट होता. इथं थोडासा वेगळा सुरुवात झाली होती नो अदरने. इथं पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात झाली होती.
त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहिलं होतं. या ठिकाणी व्हेरी फ्यू या शब्दानं पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर आपण तर त्याच्यानंतर आता आपण काही उदाहरणं पाहणार आहोत की जेणेकरून ही उदाहरणं पाहिल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल, अरे हे पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण असताना त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्री कसं करायचं किंवा सुपरलेटिव्ह डिग्री कसं करायचं. म्हणून या सेंटेन्सकडे थोडंसं लक्ष द्या की आता बघा, चेंज द डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणजे जे वाक्य असेल त्या वाक्याचं रूपांतर तुम्ही इतर दोन वाक्यामध्ये करायचं. म्हणजे जर पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण असेल तर त्याचं तुम्हाला कंपॅरेटिव्ह करायचं किंवा सुपरलेटिव्ह करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते वाक्य आपल्याला अगोदर ओळखताच आलं पाहिजे. आता आलंच पाहिजे. काय की नवशी तिथं फर्स्ट एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल वाचा. तुम्हाला वाचता येतं तिथून मनातल्या मनात वाचा. काय आहे की माय फेट इज वर्स दॅन युअर्स. फेट म्हणजे नसीब माझं. माय फेट माझं नसीब कसं आहे, इज वर्स म्हणजे वाईट आहे. वाईट, खूप वाईट आणि अत्यंत वाईट म्हणजे माझं नसीब खूप वाईट आहे. माय फेट इज वर्स दॅन युअर्स. युअर्स म्हणजे तुझ्या, युअर्स म्हणजे तुझ्या नशिबापेक्षा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आणि आपण लगेच ओळखू शकतो. कसं ओळखू शकतो की याच्यात सरळ सोपं की बॅड हे काय आहे, विशेषण आहे. या विशेषणाचं जो दुसरं रूप आहे ते आहे वर्स. ठीक आहे, म्हणजे हे वर्स म्हणजे तो दुसरं रूप वापरलं. म्हणजेच दुसरं रूप ज्या ठिकाणी वापरतात तो कुठलं वाक्य असतं, कंपॅरेटिव्ह डिग्री, कंपॅरिझन केलं. म्हणजे माय फेट इज वर्स दॅन युअर्स म्हणजे माझं जे नसीब आहे ना तुझ्या नशिबापेक्षा खूपच फुटकं आहे, खूपच वाईट आहे, आपण असं म्हणू शकतो. आता मग त्याचं रूपांतर करायचं आपल्याला. कशावर करायचंय की आता याची इथं लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग आता याचे दोन प्रकार होतील का? नाही होणार. का नाही होणार? माय फेट इज माय फेट माझं नशीब एकच आहे ना. म्हणजे हा करता एक वस्तू नाही ना. माय फेट इज म्हणजे माझं नसीब हे एकच आहे. आणि त्याची तुलना कशाची केली? युअर्स म्हणजे तुझ्या नशिबाची केली. म्हणून याचा आपल्याला सुपरलेटिव्ह करता येणार नाही. कारण कंपॅरेटिव्ह डिग्री आपण पाहिलं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये एका व्यक्तीची एका वस्तूची एकाशी जर तुलना केलेली असेल तर त्याचं सुपरलेटिव्ह करता येत नाही. म्हणून युअर फेट, आता हे युअर्स म्हणजे युअर. आता इथं कसं होतं, माय फेट इज वर्स दॅन युअर्स. इथं युअर्स म्हणजे युअर फेट असं वाक्य होतं. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून इथं युअर फेट आलं. इथलं कर्म इथं करता झाला. युअर फेट आणि नकारार्थी वाक्य करायचे. जर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण पॉझिटिव्ह होकारार्थी याच्यात असेल तर आपल्याला ते कसं करायचं, नकारार्थी करायचं. म्हणजे युअर फेट इजंट सो बॅड ॲज माईन. नकारार्थी वाक्यामध्ये इजंट नंतर सो, त्याच्यानंतर विशेषण आणि ॲज. सो ॲज त्याच्यामध्ये काय की विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह असा फॉर्मॅट होता. आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स, प्लास्टिक इज चीपर दॅन रबर. आता प्लास्टिक इज कम्पेअर विथ रबर. प्लास्टिकची तुलना रबरची केली आणि कुठल्या प्रकारचं उदाहरण आहे तर लगेच डोळे दाखल्या कळतं. इथं चीपर दॅन रबर. लगेच आपल्याला कळतं द सेंटेन्स इज इन विच फॉर्मॅट, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. मग कंपॅरेटिव्हचं आता आपल्याला काय करायचंय, पॉझिटिव्ह करायचंय. इथे याचं सुपरलेटिव्ह होणार नाही कारण प्लास्टिक आणि रबर या दोन गोष्टींची एकमेकाशी तुलना केली. ठीक आहे, मग तर सिंग्युलर आहे, दोन्ही एकवचनी आहे म्हणून त्याचं सुपरलेटिव्ह होत नाही. मग आता हे उदाहरण कंपॅरेटिव्हचं आहे आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, नकारात्मक नाही, त्याच्यात पुढे नॉट वगैरे काही नाही. म्हणून त्याचा आता आपल्याला पॉझिटिव्ह करताना नकारार्थी वाक्य करायचं. म्हणजे कसं होईल, रबर इकडे करता होईल रबर इजंट सो चीप ॲज प्लास्टिक. या चिपरचं आपल्याला चिप घ्यावं लागेल. इथं चिप घेतलं आपण आणि त्याचं ते रूपांतर आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये केलं. तिथं नेक्स्ट, राम इज ओल्डर दॅन सीता. राम इज ओल्डर दॅन सीता. आता याचं राम इज ओल्डर दॅन सीता, राम हा सीतापेक्षा मोठा आहे असं म्हटलं जायचं. आता रामची तुलना कोणाची केली, सीताची केली. ठीक आहे, एकाच एक. याचं सुपरलेटिव्ह करता येईल का? नाही, अजिबात करता येणार नाही सुपरलेटिव्ह. मग काय करावं लागेल, याचं फक्त कंपॅरेटिव्ह. मग कसं होईल कंपॅरेटिव्ह, सीता इज गोइंग टू
become karta. In English, subject. So Sita will become subject and Ram will become object. म्हणून Sita isn't so old as Ram. So as हा फॉर्मॅट आला, त्याच्यामध्ये आपण ओल्ड घेतलं आणि आपण अशा प्रकारे त्याचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर केलं. नंतर पहा, दे आर लायटर दॅन मिल्क. दे आर लायटर दॅन मिल्क म्हणजे इतर अनेक वस्तूंची तुलना म्हणजे कोणाशी केली तर मिल्कशी केली आणि म्हणून त्याचं कम्पॅरिटिव्ह करतात. मिल्क इजन सो लाईट ॲज दे. आता पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. गंगा इज बिगर दॅन गोदावरी. कोणाशी तुलना केली? गंगा. हे आता बघा, जास्तीत जास्त ज्यावेळेस आपण वाक्य अभ्यासू त्यावेळेस आपल्याला लक्षात सुद्धा येणार आहे डिग्रीचे तिन्ही प्रकार. काय? गंगा इज बिगर दॅन गोदावरी. गंगा इज कम्पेअर्ड विथ गोदावरी. गंगेची आणि गोदावरीची तुलना केली, गंगा नदीची तुलना गोदावरीची केली आणि काय म्हटलं? गंगा इज बिगर दॅन गोदावरी. आता गंगा इज सब्जेक्ट, गोदावरी इज ऑब्जेक्ट, इज वर्ब. आता लक्षात घ्या, हे ऍडजेक्टिव्ह आणि हा दॅन शब्द. याच्यावरून लगेच आपल्या लक्षात येतं दिस एक्झाम्पल इज द एक्झाम्पल ऑफ कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, त्याच्यात नॉट वगैरे नाही. मग हे जे वाक्य आहे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे, याचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करायचं. नियम काय सांगतो? पॉझिटिव्ह वाक्य निगेटिव्ह करा. मग गोदावरी जेव्हा करता बघा, गोदावरी इजंट सो बिग ॲज गंगा आणि अशा प्रकारे ते वाक्य आपण कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये करू शकतो. इच रूम इज ॲज बिग ॲज हाऊस. आता इथं वाक्य प्रकार बदलला. कुठल्या प्रकारचं वाक्य आहे? आपण लगेच ओळखू शकतो, ओळखताच आलं पाहिजे. आता काय कुठलं स्ट्रक्चर आहे त्याच्यात? ॲज आणि मध्ये काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री आणि इच रूम म्हणजे प्रत्येक रूम इज ॲज बिग ॲज हाऊस. एका रूमची एका घराची तुलना केली म्हणजे याचं सुद्धा सुपरलेटिव्ह मध्ये आपल्याला रूपांतर करता येणार नाही. एक गोष्ट लक्षात घेईल आपल्या की हे पॉझिटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल आहे आणि सरांनी एकच सांगितलंय, जर पॉझिटिव्ह डिग्री वाक्य होकारार्थी असेल तर कंपॅरेटिव्ह करताना ते नकारार्थी करायचं. म्हणजे आपल्याला नकारार्थी करावं लागेल. मग अ हाऊस हे या ठिकाणी करता बनेल अ हाऊस इजंट बिगर दॅन इच रूम आणि हे इच रूम आहे करता ते या ठिकाणी कर्म होईल. आता इथं दोन नाव आहेत. मयुरी इज नॉट सो टॉल ॲज गणेश. आता नकारार्थी वाक्य, पण हे कुठल्या डिग्रीचं आहे? सरळ सरळ आहे सर. याच्यात सो ॲज हे स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये हे ऍडजेक्टिव्ह घेतलं. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. हे पॉझिटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल. मग कोणाची तुलना कोणाची केली? मयुरी कम्पेअर विथ गणेश. मयुरीची तुलना गणेशची केली आणि म्हणलं मयुरी इज नॉट सो टॉल ॲज गणेश. मयुरी गणेश इतकी उंच नाही असं म्हटलं. ठीक आहे. मग आता याच्यात इज नॉट आहे, मग हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता हे सेंटेन्स पॉझिटिव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. मग कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये कसं होईल ते? गणेश हा करता होईल गणेश इज टॉलर दॅन मयुरी. एकदम सोप्या पद्धतीने ते वाक्य. आता प्लेइंग इज बेटर दॅन स्लीपिंग. आता इथं टू ऍक्टिव्हिटीज आहेत, दोन क्रिया आहेत. पहिली क्रिया आहे प्लेइंगची, दुसरी आहे स्लीपिंगची. दिस टू ऍक्टिव्हिटीज आर कम्पेअर विथ इच अदर. दोन क्रिया आहेत, त्यांची तुलना केली म्हणजे एकाच एक तुलना आहे म्हणून याचंही सुपरलेटिव्ह होणार नाही. पण हे वाक्य कुठलं आहे ते ओळखावं लागेल आणि हे वाक्य आहे की बेटर दॅन या दोन शब्दामुळे आपण ओळखू शकतो. हे वाक्य आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. आता या कंपॅरेटिव्ह डिग्रीचं एकाच एक आहे म्हणजे त्याचं फक्त आपण पॉझिटिव्ह डिग्री करू शकतो. हे सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स नाही, ते पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचं निगेटिव्ह करायचं. म्हणजे स्लीपिंग ची अगोदर घ्यावा लागेल. स्लीपिंग इजंट सो गुड ॲज प्लेइंग. त्याच्यानंतर नेक्स्ट अ मदर इज मोर दॅन द अर्थ. द मदर इज मोर दॅन द अर्थ. आईची तुलना पृथ्वीशी केली आणि त्याच्यात असं सांगितलं अ मदर इज मोर दॅन द अर्थ. आई ही पृथ्वीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे असं सांगितलंय. एकाची तुलना आहे. हे याच्यात मोर घेतलाय आणि दॅन घेतलाय म्हणजे हे वाक्य जे आहे हे वाक्य कशात आहे? हे वाक्य
कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे, त्याचं आता आपल्याला रूपांतर पॉझिटिव्ह मध्ये करायचंय. हे निगेटिव्ह सेंटेन्स नाही, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, आणि म्हणून इथं आपल्याला निगेटिव्ह कसं बनवता येईल? द अर्थ इजंट सो मच ॲज अ मदर. कारण मच हे क्रियापदाचं विशेषणाचं पहिलं रूप आहे, त्याचं विशेषणाचं दुसरं रूप मोर आहे, आणि तिसरं रूप मोस्ट आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याचं मूळ रूप मच घ्यावं लागेल. Now say देवेंद्र इज ॲज फॅट ॲज कल्याण. देवेंद्राची तुलना कल्याणशी केली आणि काय म्हणलं? देवेंद्र इज ॲज फॅट ॲज कल्याण. देवेंद्र हा कल्याण इतकंच कसा आहे की धष्टपुष्ट झाडाझुडा आहे असं म्हटलं. आणि मग आता आपल्याला काय करायचं? कल्याण इज ॲज फॅट ॲज देवेंद्र इज ॲज फॅट ॲज कल्याण. दोघांची तुलना केली, सरळ सरळ ॲजचा फॉर्मॅट आहे, सरळ सरळ ओळखू शकतो की पॉझिटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल आहे. आता आपल्याला ते कंपॅरेटिव्ह मध्ये करायचं म्हणून कल्याण करता होईल. मग आणि निगेटिव्ह होईल ते सेंटेन्स, कल्याण इज अन फॅटर दॅन देवेंद्र असं होईल. दिस इज वन ऑफ द बेस्ट प्रिझर्व फोर्स. आता हे पण ही वाक्य आता आपल्याला बरंच काही सांगून जाईल. आपल्याला ते वाक्य व्यवस्थित अभ्यासायचं. दिस इज वन ऑफ द बेस्ट प्रिझर्व फोर्स. आता याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे वाक्य कुठलं आहे आपल्याला लगेच लक्षात येतं. काय लक्षात येतं? की या वाक्यामध्ये की ज पण आलेला आहे, ज पण आला या वाक्यात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे ऍडजेक्टिव्ह आहे ते म्हणजे प्रिझर्व. प्रिझर्व म्हणजे काय? त्याची व्यवस्थित ठेवली जाते, टापटीपणा ठेवला जातो, त्याला प्रिझर्व असं म्हणतो. हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि हे त्याच्या अगोदर सॉरी हे ऍडजेक्टिव्ह आहे द बेस्ट. सॉरी हे ऍडजेक्टिव्ह आहे. एक मिनिट हा. याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण काय ओळखू शकतो की याच्यात जे ऍडजेक्टिव्ह ओळखायचं बेस्ट हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याच्या अगोदर द घेतलेलं आहे. म्हणजे लगेच आपल्याला लक्षात येईल की हे जे एक्झाम्पल आहे हे सुपरलेटिव्ह डिग्री. आता त्याचं आपल्याला काय बनवायचं की त्याचं पॉझिटिव्ह बनवायचं. आणि आपण मागच्या वेळेस नियम पाहिला होता की जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ आलेलं असेल तर त्याचं पॉझिटिव्ह करताना व्हेरी फ्यूनी त्याची सुरुवात करावी लागते. आणि म्हणून व्हेरी फ्यू काय? व्हेरी फ्यू फोर्स याच्यातला हा जो कर्म आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करता होतं, म्हणजे अगोदर घ्यावं लागतं. व्हेरी फ्यू शब्द अगोदर घ्यायचे, नंतर फोर्स. व्हेरी फ्यू फोर्स अनेक येत की नाही, म्हणून इज नाही येणार, आर येईल. मग व्हेरी फ्यू फोर्स आर ॲज वेल प्रिझर्व ॲज अदर फोर्स. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढे पहा, कंपॅरेटिव्ह डिग्री कसं होईल? दिस इज बेटर, कारण याच्यात आपण बेटर वापरतो. दिस इज बेटर प्रिझर्व दॅन मोस्ट अदर फूड. आता पुढचं एक्झाम्पल पहा. आता हे एक्झाम्पल पहा, सोपं एक्झाम्पल आहे, लक्षात येईल तुमचं पटकन. काय एक्झाम्पल बघा, तुमच्या स्क्रीनवर आहे, तुम्ही वाचू शकता मनातल्या मनात. ठीक आहे. काय एक्झाम्पल आहे पहा, अ केज म्हणजे पिंजरा इज वर्स्ट प्लेस ऑफ ऑल. आता हे वर्स्ट याच्या अगोदर द आला, हे वर्स्ट म्हणजे हे बॅड जे विशेषण आहे त्याचं तिसरं रूप आलं, बॅड वर्स्ट म्हणजे वाईट, खूप वाईट आणि अत्यंत वाईट, सगळ्यात जास्त वाईट, म्हणून आलं अ केज इज द वर्स्ट प्लेस. याच्यात ज आलं आणि वर्स्ट आलं म्हणजे हे जे उदाहरण आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं. ठीक आहे. मग आता त्याचं पॉझिटिव्ह कसं होणार? आपण मागाशी एक नियम पाहिला होता, जर वाक्याच्या शेवटी ऑफ ऑल येत असेल सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तर त्याचं पॉझिटिव्ह करताना वाक्याची सुरुवात नेहमी नो अदरने करायची आणि मग नंतर त्याच्यातलं जे कर्म आहे ते या ठिकाणी करता म्हणून घ्यायचं प्लेस. प्लेस विषयी बोलतो आपण म्हणून इथं प्लेस घ्या. नो अदर प्लेस, प्लेस एकच आहे म्हणून इज. नो अदर प्लेस इज ॲज बॅड ॲज या स्ट्रक्चर वापरलं, मध्ये विशेषण वापरलं के. कंपॅरेटिव्ह कसं करणार आपण? आता मग असेच सांगितलं आपण की सुपरलेटिव्हची आणि कंपॅरेटिव्हची सुरुवात सारखीच असते, म्हणजे दोन्ही वाक्याचा कर्ता हा सेमच असतो. इथं अ केज इज द सब्जेक्ट, इथं सुद्धा अ केज इज द सब्जेक्ट. म्हणून अ केज इज वर्स दॅन एनी अदर प्लेस. म्हणजे इथं जे तिसरं रूप होतं त्याचं इथं पहिलं रूप घेतलं आणि त्याचं इथं दुसरं रूप घेतलं.
दुसऱ्या रूपानंतर दॅन घेतला आणि वाक्य कंप्लीट केलं. अशा प्रकारे आपल्याला कंप्लीट करावं लागेल. आता पुढचं एक सेंटेन्स पाहूया आपण. पुढचं सेंटेन्स असं आहे, काय सेंटेन्स आहे पुढचं? पुढचं सेंटेन्स, दिल्ली इज वन ऑफ द लार्जेस्ट सिटी इन इंडिया. अनेक शहरात, जे अनेक शहरं जी मोठमोठाली शहर आहेत त्याच्यात दिल्ली सुद्धा एक शहर आहे. दिल्लीची तुलना अनेक शहराशी केली. ठीक आहे. आता याची पॉझिटिव्ह डिग्री कशी होणार? आता याच्यात वन ऑफ आला, वन ऑफ आला नाही याच्यात, मग या वाक्याची सुरुवात पॉझिटिव्ह करताना व्हेरी फ्यूनीच वाक्याची सुरुवात होते. ठीक आहे. मग याच्यात कर्म कोण होतं? सिटी. म्हणून इथं सिटी झालं. सिटीज, कुठली? सिटीज इन इंडिया, हे पूर्ण कर्म आहे. सिटीज इन इंडिया हे अनेक वचने, सिटीज इन इंडिया म्हणजे अनेक शहराविषयी बोलतोय, म्हणून आर घ्यावा लागेल, इज घेता येणार नाही. ऍज लार्ज ऍज दिल्ली, ऍज हे स्ट्रक्चर घेतलं आणि त्याचं पॉझिटिव्ह डिग्री झालं. आता तेच कम्पॅरेटिव्ह करताना कम्पॅरेटिव्ह एक नियम सांगितला होता आपण, काय की पॉझिटिव्ह डिग्री जे सब्जेक्ट असतो तोच कम्पॅरेटिव्ह डिग्रीचा सब्जेक्ट असतो. हे पहा, दिल्ली इज फक्त त्याच्यानंतर इज नंतर लार्जर विशेषणाचं दुसरं रूप घ्यावं लागेल. इथं पहिलं रूप होतं लार्ज, इथं लार्जेस्ट आहे. कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये नेहमी दुसरं रूप घ्यावं लागतं, म्हणजेच लार्जर. दिल्ली इज लार्जर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया, असं आपल्याला करावं लागेल. आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊया आपण, आणि नंतर जर तुमच्या काही शंका असतील तर त्या आपण त्या शंकेचं निरसन करण्याचा आपण प्रयत्न करू. आता शेवटचं एक्झाम्पल घेऊ. राईस इज द बेस्ट फूड ऑफ ऑल. राईस इज द बेस्ट फूड ऑफ ऑल. सगळ्या अन्नात राईस म्हणजे तांदूळ, भात हे सगळ्यात चांगलं अन्न आहे असं म्हटलं. म्हणून त्याचं पॉझिटिव्ह करताना नो अदर, कारण इथं वाक्याच्या शेवटी ऑल आला तर पॉझिटिव्ह करताना नो अदर घ्यावं लागतं. नो अदर कशाविषयी बोलतोय? फूड विषयी बोलतोय. हे कर्म आहे, म्हणून नो अदर फूड इज ॲज गुड ॲज राईस. आणि कम्पॅरेटिव्ह करताना राईस इज बेटर दॅन एनी अदर फूड. अशा प्रकारे की आपण कुठलंही एक्झाम्पल दिलं, म्हणजे कम्पॅरेटिव्हचं दिलं तर त्याचं आपल्याला सुपरलेटिव्ह करता आलं पाहिजे, पॉझिटिव्ह सुद्धा करता आलं पाहिजे. आता तुम्हाला म्हणजे ठीक आहे, एक दाखवतो फक्त शेवटचं. आपल्याकडे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. आता इकडे लक्ष द्या बरं का. काय लक्ष द्या की तुम्हाला प्रश्न कसे येतात 8वीच्या मुलांना. असं असतं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऍज पर सजेस्टेड डिग्री. डिग्रीचं एक एक्झाम्पल देणार, हे असं एक्झाम्पल देणार, आणि 3 तुम्हाला ऑप्शन दिले जाणार, 3 ऑप्शन दिले जाणार, आणि त्याच्यातून तुम्हाला करेक्ट निवडायचं. इथं होतं, आय होप यू विल बी मोर सेन्सिबल दॅन अदर्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला पहिल्यांदा ते उदाहरण कशाचं पाहावं लागेल. हे उदाहरण आहे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं. याचं आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायला सांगितली. का कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं कशाने आपण ओळखलं? कारण त्या वाक्यामध्ये काय आलाय? त्या वाक्यामध्ये सेन्सिबल शब्द आलाय. सेन्सिबल हा जो शब्द आहे हा ऍडजेक्टिव्ह आहे, आणि त्याच्या अगोदर मोर घेतलंय. मोर म्हणजे दुसरं रूप. मोर शास्त्र मोर सेन्सिबल आणि नंतर दॅन आला, म्हणजे सरळ की कम्पॅरेटिव्ह डिग्री. आता ते सुपरलेटिव्ह करायचं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक ट्रिक सांगून देतो. उदाहरण कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. मग आता पॉझिटिव्ह म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारचा नॉट वगैरे नाही, विल, वॉन्ट, इजंट वगैरे असं काही नाही. म्हणजे आता आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची ना, म्हणजे आपल्याला 100% उदाहरण हे निगेटिव्ह सेंटेन्सच असलं पाहिजे. मग जरी नाही कळत ना आपल्याला, हे बघा, हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे का? नाही. हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे का? नाही. मग कुठलं सेंटेन्स निगेटिव्ह? हे सेंटेन्स निगेटिव्ह. आय होप अदर्स विल नॉट बी सो सेन्सिबल ॲज यू विल बी. आणि म्हणून याचं उत्तर, हे जे एकचं उत्तर जे आहे ते एकचं उत्तर ए असणार आहे. इथं एकचं उत्तर ए आहे. अजून एक उदाहरण चालता घेऊया आणि मग थांबू वाटल्यास आपण. दुसरं उदाहरण सहज बघा, हे पण पॉझिटिव्हच आहे. दुसरं उदाहरण पाहूया आपण की, हा ठीक आहे, याचं कम्पॅरेटिव्ह करायचं. आय वॉज द ओनली लकीएस्ट स्पेक्टेटर. आता लक्षात घ्या, याच्यात कुठल्या प्रकारचं उदाहरण आहे? तर याच्यात काय दिलं? लकीएस्ट दिलं. म्हणजे हे उदाहरण कशाचं आहे? तर हे उदाहरण सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. त्याच्या आपल्याला कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं करायचं. म्हणजे त्याच्यात काय असलं पाहिजे की दुसरं रूप असलं पाहिजे. लकीएस्ट लकियर असलं पाहिजे आणि नंतर दॅन असलं पाहिजे. मग आय वॉज ओनली लकियर दॅन एनी अदर स्पेक्टेटर. एक पार्ट, नो अदर स्पेक्टेटर वॉज ॲज लकी ॲज आय.
हे पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. आय वॉज लकी फॅक्टर असं होऊ शकत नाही. म्हणजे 100% 6व्याचं उत्तर पहिलंच असणार आहे. कारण याच्यात लकेर हे दुसरं रूप वापरलं आणि द्यान वापरलं. पाहूया आपण त्याचं उत्तर. 6व्याचं उत्तर काय आहे, तर 6व्याचं उत्तर ये आहे. म्हणजे 6व्याचं उत्तर ही पहिलंच उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न असणार आहेत. आता तुमच्या काही शंका वगैरे असतील तर त्या तुम्ही मला काय करू शकता, विचारू शकतात. अगदी 5 मिनिट जास्त लागले तरी आपण घेऊया. कॅम्परेटिव्ह डिग्रीचे महत्वाचे पॉइंट्स दाखवा. कंपॅरेटिव्ह डिग्रीचे महत्त्वाचे म्हणजे काय पाहिजे तुला? ठीक आहे ठीक आहे, लेट्स सी आय एम गोइंग टू शो सर यू. सप्लिमेंटरी डिग्री कशी ओळखायची? सुपरलेटिव्ह डिग्री ना? सर सुपरलेटिव्ह. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. अगोदर ज्याने आपल्याला विचारलं ना, आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री आहे त्याचे नियम वगैरे दाखवा, त्याच्याविषयी आपण अगोदर सांगा. मावशी, कंपॅरेटिव्ह डिग्री. Comparative, what is meant by comparative degree? When we compare two person, two things, two animals, two places. म्हणजे दोन व्यक्तीमध्ये, दोन वस्तूमध्ये, दोन शहरामध्ये ज्यावेळेस आपण तुलना करतो, त्याच्यातील एक श्रेष्ठ आहे असं दाखवतो, त्या वाक्यामध्ये आपण दॅन शब्द वापरतो आणि जे विशेषण आहे त्याचं दुसरं रूप वापरतो. म्हणजे उदाहरणार्थ बघ, फास्ट हे ऍडजेक्टिव्ह, त्याचं दुसरं रूप काय आहे? फास्ट. क्लेवर, क्लेवर. स्मार्ट, स्मार्टर. ठीक आहे, क्विक, क्विकर. म्हणजे ज्या वेळेस आपण की विशेषणाला ईआर लावतो, म्हणजे फास्टर, क्विकर, स्मार्टर, हार्डर, हे जे शब्द आहेत, हे शब्द एखाद्या वाक्यात आले रे आले, त्याच्यानंतर ध्यान आला रे आला, डोळे झाकून ओळखायचं की हे जे सेंटेन्स आहे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. इथं दिलंय मी, पहा, योगिता इजंट क्लेवरर दॅन वनिता. इथं पहा, क्लेवरचा क्लेवरर आला, नंतर दॅन आला. वैभव इज टॉलर दॅन एनी अदर बॉय. टॉलचं टॉलर आलं, नंतर दॅन आला. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ कंपॅरेटिव्ह डिग्री. बोन इज स्मार्टर दॅन मोस्ट अदर बॉईज. स्मार्टर आलं, त्याच्यानंतर दॅन आलं. मग अशा प्रकारे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे एक्झाम्पल्स आहेत, असे आपण ओळखू शकतो. सुपरलेटिव्ह डिग्रीचा कोणाचा तरी काहीतरी प्रश्न होता, तो विचारा. सर सुपरमेट्रिक डिग्री कशी ओळखायची? सुपरलेटिव्ह डिग्री इकडे लक्ष द्या. सुपरलेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे आपण नाही म्हणतो पहिले गाडी सुपर रे. सुपर म्हणजे काय? सर्वात श्रेष्ठ. ज्यावेळेस आपण श्रेष्ठता दाखवतो त्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्री होती. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये एका व्यक्तीची, इकडे लक्ष द्या, बोलू नका. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये एका व्यक्तीची, एका वस्तूची, एका प्राण्याची, अनेक वस्तूची, प्राण्यांशी ज्यावेळेस तुलना केली जाते आणि ती व्यक्ती कशी श्रेष्ठ आहे हे दाखवलं जातं, त्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्री होते. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द हे आर्टिकल येतं, म्हणजे येतच. दुसरी महत्वाची गोष्ट की जे ऍडजेक्टिव्ह आहेत, जे विशेषण आहे, त्याचं तिसरं रूप येतं. म्हणजे समजा फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, फास्टेस्ट येतं. स्लो, स्लोवर, स्लोवेस्ट, स्लोवेस्ट येतं. नियर, नियरर, नियरेस्ट, नियरेस्ट येतं. सेफ, सेफर, सेफेस्ट, सेफेस्ट येतं. इथं आहे पहा, रुपाली इज द बेस्ट गर्ल ऑफ ऑल. याच्यात आता रुपाली ही कशी दाखवली? सगळ्या गर्ल्सपेक्षा बेस्ट दाखवली. त्याच्यासाठी द हे आर्टिकल घेतलं आणि त्याच्यानंतर बेस्ट हे तिसरं रूप घेतलं. आता मुंबई इज वन ऑफ द लार्जेस्ट सिटी. या ठिकाणी द पण आहे आणि लार्जर, लार्जेस्ट पण आहे, त्यामुळे ते सुपरलेटिव्ह आहे. ठीक आहे, अजून सर ते शेवटीचे प्रश्न घेतले ते विषय मधील पाठवा प्लीज. आणि मॉस्ट कशा कशा लावतात? मोर आणि मॉस्ट कशा कशा लावतात? ते विषय आणि मॉस्ट कशा कशा लावतात? व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. बाकीच्यांनी बोलू नका. या मुलीचा प्रश्न आहे, सर मोर आणि मोस्ट कधी वापरायचं? एक सोप्या भाषेत सांगतो, एकदम आयुष्यभराचा खाटकाच मिटून जाईल. जर शब्द कंपॅरेटिव्हली खूप मोठा असेल, उदाहरण बघा, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, स्लो, स्लोवर, स्लोवेस्ट, हा शब्द अगदी आपण पहिल्या उच्चारात, पहिल्या सिलेबल मध्ये म्हणतो. पण काही शब्द असे असतात, उदाहरणार्थ ब्युटिफुल सारखे, ते शब्द आकाराने मोठे असतात. आकाराने ब्युटिफुल, युजफुल असे शब्द, मोठाले जे शब्द आहेत, ते मोठाले शब्द आले रे आले की डोळे झाकून
त्यांचं कम्पॅरेटिव्ह करताना, ब्युटिफुलचं कम्पॅरेटिव्ह करताना मोर ब्युटिफुल करायचं आणि त्याचं सुपरलेटिव्ह करताना मोस्ट ब्युटिफुल करायचं. अवघड काहीच नाही, एकदम सोपे नियम आहेत. हा, अजून बोला. सर आता ऐका 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 हा हा एक मिनिट कोणीतरी प्रश्न विचारलाय मला की सर हे गुड बेटर बेस्ट कसं ओळखायचं. आता एक सांगतो की बरेचसे विशेषण जे आहेत ना ऍडजेक्टिव्ह ते नियमित आहेत. म्हणजे कसं स्लो, स्लोवर, स्लोवेस्ट, म्हणजे स्लोला कम्पॅरेटिव्ह डिग्री करताना ER लागतो, सुपरलेटिव्ह करताना EST लागतो. पण काही असे विशेषण आहेत की ते विशेषण अपवाद आहेत. उदाहरणार्थ बघा, आपण अनेक वचन करताना काय करतो, बॉयचं बॉईज करतो, गर्ल्सचं गर्ल्स करतो. पण काही एक्झाम्पल असे असतात, उदाहरणार्थ मॅनचं अनेक वचन कसं करतो, मॅनचं अनेक वचन मेन करतो, वुमनचं अनेक वचन वुमेन करतो, फूडचं अनेक वचन फिट करतो. तसे असे काही शब्द असतात की ते शब्द अपवाद आहे. ते अपवाद शब्द आपल्याला ध्यानात ठेवावे लागतील. म्हणजे उदाहरणार्थ गुड आहे तर त्याचं दुसरं रूप आहे ना बेटर आहे आणि तिसरं रूप बेस्ट आहे, हे आपल्याला ध्यानातच ठेवावं लागतं. वेल आहे ना, वेल आणि गुडचा उपयोग सारखाच आहे, सेमच आहे ते. तर त्याचं दुसरं रूप बेटर आहे, त्याचं दुसरं रूप बेस्ट आहे. आता बॅड शब्द, बॅड म्हणजे वाईट, आपण 2-3 शब्द वापरतो. आपण गुड म्हणतो नाही तर बॅड म्हणतो. आपण कधी वर्स पण वापरत नाही, कधी आपण वर्स पण वापरत नाही. गुड नंतर आपण कधी बेटर पण वापरत नाही, कधी बेस्ट पण वापरत नाही. त्यामुळं खरे प्रॉब्लेम आहे. आपण अगदी सगळे एकाच जोरीत घेतो, हा पण गुड तो पण गुड. पण आपण जर म्हणलो ना तो गुड आहे पण तो बेटर आहे बरं का, नाही तो तर बेस्ट आहे, असं आपण कधीच म्हणत नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आपल्याला आपल्या बोलण्यात वगैरे लिहिण्यात आणाव्या लागतील. ठीक आहे. आता इथं पहा, बॅड, बॅड म्हणजे वाईट, वर्स म्हणजे त्याच्यापेक्षा वाईट आणि वर्स म्हणजे सगळ्यात वाईट. म्हणजे असे हे शब्द आपल्याला ध्यानाला लागतात. आता मेनी, हे मेनी पॉझिटिव्ह रूप आहे, त्याचं मोर आणि नंतर मोस्ट. आता ओल्ड, एल्डर, एल्डेस्ट, फार, फर्दर, फर्देस्ट, हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागते. जास्त नाही ते शब्द, थोडेच आहेत. म्हणून तुम्ही काय करू शकता की त्याचं म्हणजे स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा याचं, आणि तुम्हाला अगदी कुठल्याही पुस्तकात हे वाचायला वगैरे भेटतील. तू वाचलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. ग्रामर सारख्या विषयावर तर तुम्ही 100% लक्ष दिलं पाहिजे. कारण इंग्रजीचं ग्रामर एकदा का तुम्हाला आलं की तुम्हाला म्हणजे वाचता पण चांगलं येईल, लिहिता पण चांगलं येईल. या गोष्टी आल्या पाहिजे तुम्हाला. अजून काय? उद्या कोणता तास आहे सर आता तुम्ही उद्याचा प्रश्न तास उत्तर तुम्हाला अगोदर कळेल तुम्हाला. आय थिंक तुम्ही बुद्धिमत्तेचा काहीतरी तास असावा. करणे दिले तर शेवटी जे प्रश्न दिले ते विचारा टाका ना. तर तुम्ही क्वेश्चन का बरं नाही दिले? एक मिनिट शेवट जे क्वेश्चन घेतले ते विचारा. ठीक आहे. ऐका, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन जे होते ना, हा कसे क्वेश्चन येऊ शकतात ते मी तुम्हाला सांगतो. हा एक मिनिट. हा ठीक आहे. आता हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे असे क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला स्कॉलरशिप. इकडे बघा काय केलं जातं, काय करतील ते, की हे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऍज पर सजेस्टेड डिग्री. म्हणजे असं एखादं एक्झाम्पल देतील, आय होप यू विल बी मोर सेन्सिबल दॅन अदर्स, आणि तुम्हाला सांगतील पॉझिटिव्ह डिग्री, मेक इट पॉझिटिव्ह डिग्री. तुम्हाला बनवायचं नाही, तुम्हाला ओळखायचं ते. यू हॅव टू फाइंड इट, तुम्हाला ओळखायचं. त्यावेळेस त्याचे 3 ऑप्शन असते, तर 3 ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन बरोबर आहे हे आपल्याला सांगावं लागेल. आता याच्यातला ए ऑप्शन बरोबर आहे, मग ते तुम्हाला ध्यानात ठेवा. आता याचा स्क्रीनशॉट वाटल्यास काढून घ्या. नाउ सी द नेक्स्ट. हे पेज मी थोडंसं वर घेतो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचं आहे बघा, अंदमान इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर प्लेस. आता हे वाक्याला ओळखता आलं पाहिजे वाक्य आपल्याला. याचं पॉझिटिव्ह करायचं आपल्याला. अंदमान इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेसेस. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्यात मोस्ट आलाय, द आलाय, म्हणजे नक्की हे सेंटेन्स कुठलं आहे, हे सेंटेन्स सुपरलेटिव्ह आहे. कारण ब्युटिफुल शब्द हा ऍब्जेक्टिव्ह मोठा होता म्हणून त्याच्या अगोदर मोस्ट आला. मग आता त्याचं पॉझिटिव्ह करायला सांगितलं. पॉझिटिव्हचं फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे, वाक्यात काय आलं पाहिजे, ऍज याचं स्ट्रक्चर आलं पाहिजे. आता इकडे लक्ष, एवढं सोपं आहे की अंदमान इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर प्लेस. आपल्याला तर पॉझिटिव्ह करायचं, याच्यात मोर आणि दॅन आला म्हणजे विषय संपला, हे येणार नाही. अंदमान इज ब्युटिफुलर हे असं येऊ शकत नाही, बाकी हे चुकीचं दिलंय, फसवलंय आपल्याला. मग इथं व्हेरी फ्यू प्लेसेस आर ॲज ब्युटिफुल ॲज अंदमान, इथं ॲज याचा फॉर्मॅट आला. म्हणजे याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर हे सी आहे. कुठल्याचं, या दुसऱ्याचं. अंदमान इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल
ठीक आहे. त्याच्यानंतर खाली होतं, हे उदाहरण घेतलं होतं आपण आता, इटिंग दाल चावल इज हेल्थियर दॅन इटिंग जंक फूड. याचं पॉझिटिव्ह करायचं होतं आपल्याला. ठीक आहे. मुळात हे वाक्य कुठलं आहे? इज हेल्दियर दॅन याने ओळखलं आपल्याला ते कम्पॅरेटिव्ह आहे. मग कम्पॅरेटिव्ह ना, मग त्याचं पॉझिटिव्ह करायचं. पॉझिटिव्ह मध्ये मी अगोदरच सांगितलं आपल्याला काय करावं लागणार आहे की हे जे सेंटेन्स आहे सर बोला, हो बोला, सर बोला. आता समजला सर्व क्लास. ठीक आहे, ठीक सर आहे. आणखी पुढे गेलो आता. तर आम्ही आता हे तुम्ही जे ट्रिक सांगितले कृपया त्यांचा त्या वापर करू सर. अटेंड करत जा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. तर आजचं लेक्चर कळलंय का? हो. एकदम व्यवस्थित लेक्चर अटेंड शिकवलं.